नमस्कार. आज आपण एका वेगळ्याच प्रवासाला निघणार आहोत. आपण काही अशा गोष्टी एकत्र जोडणार आहोत ज्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही असं वाटेल आणि त्यातूनच उलगडेल आधुनिक भारताची एक रंजक कहाणी. आता बघा, समाजसुधारक, धरणं आणि खेळ, काय संबंध असेल यांचा? आजच्या या विशेष भागात आपण हेच विस्कळीत धागे एकत्र गुंफणार आहोत आणि पाहणार आहोत की ही सगळी एकाच मोठ्या गोष्टीची कशी वेगवेगळी पानं आहेत. चला तर मग सुरू करूया. तर आपली ही गोष्ट कुठून सुरू होतेय माहितीये? कुठल्या राजा महाराजांपासून किंवा राजकारण्यांपासून नाही, तर त्या धाडसी समाजसुधारकांपासून, ज्यांनी थेट समाजाच्या चौकटीलाच हात घातला. आणि यातलं एक खूप मोठं नाव म्हणजे पंडिता रमाबाई. त्यांच्या कार्यापासूनच आपल्या या कथेचा पहिला अंक सुरू होतो. आता पंडिता रमाबाईंच्या कामाबद्दलनं अनेकदा थोडा गोंधळ होतो, म्हणजे त्यांच्या कुठल्या संस्थेचं काम काय होतं याबद्दल. तर इथे तेच स्पष्ट केलं आहे. जसं की प्रीती सदन हे खरं तर वृद्ध आणि अपंगांसाठी होतं, आणि बातमी सदन हे अंधांसाठी. हे लक्षात ठेवायला एक सोपी आयडिया आहे. अंध व्यक्ती काय करतात? बातम्या ऐकतात, म्हणून बातमी सदन अंधांसाठी. सोपं आहे की नाही? पण त्यांचं काम इतकं सोपं नव्हतं. त्या काळात त्या एक प्रचंड वादग्रस्त व्यक्तिमत्व होत्या. एका बाजूला लोकमान्य टिळकांनी त्यांच्या केसरीमधून त्यांच्यावर सडेतोड टीका केली, तर दुसऱ्या बाजूला नारायण मेघाजी लोखंडे यांच्यासारख्या सुधारकांनी दीनबंधूमधून त्यांना उचलून धरलं. म्हणजे विचार करा, किती मोठी वैचारिक लढाई सुरू असेल त्या काळात. आणि त्यांचं काम फक्त समाज सुधारणेपुरतं थांबलं नाही. त्यांना ब्रिटिश सरकारकडून कैसरे हिंद हा किताब मिळाला. त्यांनी द हाय कास्ट हिंदू वुमन सारखं महत्त्वाचं पुस्तक लिहिलं. इतकंच नाही तर काँग्रेस इंग्रजी वापरते म्हणून त्यांनी टीका केली आणि हिंदी हीच राष्ट्रभाषा असावी असा आग्रह धरला. म्हणजे त्यांचा आवाका किती मोठा होता बघा. आणि याच वैचारिक बंडखोरीतून पुढे स्वातंत्र्याच्या लढ्याची जमीन तयार झाली. तर आता आपण येतो आपल्या कथेच्या दुसऱ्या अंकावर. समाजात जे बदलाचे वारे वाहत होते तेच पुढे जाऊन राजकीय स्वातंत्र्याच्या मोठ्या आंदोलनात रूपांतरित झाले. हा प्रवास खूप लांब होता, अनेक खाचखळग्यांचा होता. इथे बघा, या काही महत्त्वाच्या तारखा आहेत. 1885 साली काँग्रेसची स्थापना झाली. मग 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली, जो एक खूप मोठा धक्का होता. पुढे 1928 मध्ये नेहरू रिपोर्ट आला. मग 1911 मध्ये ती फाळणी रद्द करावी लागली. आणि शेवटी 1935चा भारत सरकार कायदा. म्हणजे हे काही एका रात्रीत झालेलं नाहीये, तर अनेक दशकं चाललेला हा एक मोठा संघर्ष होता. आता हा जो नेहरू रिपोर्ट आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. का? कारण ब्रिटिशांनी भारतीयांना चॅलेंज दिलं होतं की तुम्ही तुमची घटना बनवून दाखवा, आणि त्याला उत्तर म्हणून हा रिपोर्ट तयार झाला. म्हणजे पहिल्यांदाच भारतीयांनी स्वतःच्या देशासाठी स्वतःच्या हाताने एक घटनात्मक आराखडा तयार केला होता. ही खूप मोठी गोष्ट होती. आणि स्वातंत्र्याचा लढा फक्त कागदावर नव्हता, तो रस्त्यावर होता. सायमन गो बॅकच्या घोषणा आठवतात? सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय नव्हता म्हणून त्यावर बहिष्कार टाकला. जालियनवाला बाग हत्याकांड झालं तेव्हा रवींद्रनाथ टागोरांनी आपली सर पदवी परत केली. काकोरी कटासारख्या घटना घडल्या जिथे क्रांतिकारकांनी सरकारी खजिना लुटला. आणि बाळ गंगाधर टिळकांवर तर देशातला पहिला मोठा राजद्रोहाचा खटला चालवला गेला. म्हणजे प्रतिकाराचे किती वेगवेगळे मार्ग होते बघा. चला, आता स्वातंत्र्य मिळालं, पण इथून पुढे काय? इथून सुरू होतो आपल्या कथेचा तिसरा अंक, नव्या भारताची उभारणी. एक नवं राष्ट्र घडवायचं होतं, आणि या नव्या भारताचं सर्वात मोठं आणि महत्वाकांक्षी प्रतीक काय होतं? तर देशातल्या मोठमोठ्या नद्यांवर धरणं बांधणं. उत्तराखंडमधलं टिहेरी धरण असो, महाराष्ट्रातलं जायकवाडी, केरळमधलं इडुक्की किंवा गुजरातमधलं उकाई, ही फक्त धरणांची नावं नाहीत. ही त्यावेळच्या नव्या भारताच्या स्वप्नांची प्रतीकं होती. आत्मनिर्भर होण्याची, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची महत्वाकांक्षा होती. देशाला वीज आणि पाणी देण्याची ती एक धडपड होती. पण राष्ट्र म्हणजे फक्त विटा सिमेंटच्या इमारती किंवा धरणा नसतात, नाही का? राष्ट्राला एक आत्मा लागतो, एक ओळख लागते, एक अभिमान लागतो. आणि इथूनच आपल्या कथेचा चौथा आणि शेवटचा अंक सुरू होतो, भारताची क्रीडा भावना. खेळाने देशाला एकत्र बांधण्याचं काम केलं. आता हे बघा, हे काही आपले सगळ्यात आवडते खेळ. क्रिकेट, फुटबॉल, हॉकीमध्ये 11 खेळाडू, खो खोमध्ये 9, कबड्डीत 7, व्हॉलीबॉलमध्ये 6 आणि बास्केटबॉलमध्ये 5. हे आकडे म्हणजे फक्त आकडे नाहीत, तर या खेळांनी करोडो लोकांना एकत्र आणलं आहे. आणि जे खेळाडू देशासाठी नाव कमवतात त्यांचा सन्मान करणे तितकंच महत्त्वाचं. म्हणूनच मग मेजर ध्यानचंद खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार आणि आयुष्यभराच्या योगदानासाठी ध्यानचंद पुरस्कार, ही सगळी सिस्टीम तयार झाली. हे फक्त पुरस्कार नाहीत, तर पुढच्या पिढ्यांसाठीची प्रेरणा आहे.
आता हा आकडा बघा, 8. फक्त एक नंबर वाटतोय ना, पण हा साधासुधा नंबर नाहीये. भारताच्या क्रीडा इतिहासात या आकड्याने एक सुवर्णपान लिहिलं आहे. तो आकडा आहे हॉकीमध्ये जिंकलेल्या 8 ऑलिम्पिक सुवर्णपदकांचा. 8. विचार करा, हा तो काळ होता जेव्हा भारतीय हॉकी टीम जगात अजिंक्य होती. हा अभिमान आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात कायम आहे. तर मग आपण सुरुवात कुठून केली होती? एक समाजसुधारक, एक धरण आणि एक ऑलिम्पिक मेडल. आता कळतंय का हे सगळे धागे कसे एकमेकांशी जोडलेले आहेत? ही एका राष्ट्राची कहाणी आहे जी टप्प्याटप्प्याने घडली. पहिला टप्पा होता विचार बदलण्याचा, जिथे पंडिता रमाबाईंसारख्या लोकांनी जुन्या रूढींना आव्हान दिलं. मग त्यातूनच स्वातंत्र्याच्या लढ्याला बळ मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यावर राष्ट्र उभारणीचं काम सुरू झालं. आणि मग त्या राष्ट्राच्या ओळखीचा, त्याच्या अभिमानाचा उत्सव साजरा झाला, तो क्रीडा क्षेत्रात. हे सगळे एकाच प्रवासाचे वेगवेगळे टप्पे आहेत. आणि हेच आपल्याला एका शेवटच्या प्रश्नावर आणून सोडतं. भारताच्या या घडणीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा टप्पा कोणता? विचारांची ती पायाभरणी, स्वातंत्र्यासाठीचा तो संघर्ष, देश उभारणीची ती मेहनत, की मग यशाचा तो उत्सव? विचार करण्यासारखा प्रश्न नाही का?